The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। तुम्हें किच्चं आतपं अखातारो तथागता पटिपन्नापमोक्षन्ति झायिनो मारबंधना। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या चैत्र पौर्णिमेच्या महान मंगलमय दिनी आपल्या सम्राट अशोक बुद्ध विहार सिहोरा मुक्काम पोस्ट सिहोरा तालुका तुमसर जिल्हा भंडारा द्वारा आयोजित भव्य धम्म समारंभ बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना श्रामणेर शिबिर व धम्मदेसना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी धम्म मंचावर माझा समवेत उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू डॉक्टर लोकपालजी आणि पूजनीय भंते धर्मकीर्तीजी, संपूर्ण भिक्षु संघ श्रामणेर संघ या कार्यक्रमाचे सर्वच दानदाता आयोजक आपल्या सिहोरा गावातील आणि भंडारा जिल्हा नागपूर गोंदिया या संपूर्ण परिसरातून श्रद्धापूर्वक धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अगदी सकाळपासून आपण सर्वजण इथे उपस्थित आहात एवढ्या मोठ्या संख्येने। आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा आम्हाला थोडा उशीर झाला पोहोचण्यासाठी। ज्यांनी आम्हाला वारंवार फोन करून मेसेजेस करून या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, असे श्रद्धावान धम्म उपासक राकेश भोरजार यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे। त्यांच्या टीमच्या वतीने, सर्व गावाच्या वतीने, समाजाच्या वतीने त्यांनी आम्हाला इथे निमंत्रण दिलं आहे।
त्यांची इच्छा होती की आम्ही रॅलीमध्ये आलो पाहिजे आणि मला वाटतं आमच्यामुळेच रॅली उशिरा निघाली आणि आम्हालाही तुमचं गाव पाहायला मिळालं. गावामध्ये जेव्हा आम्ही धम्म रॅलीमध्ये पाहत होतो तर तुमचं गाव फारच जुनं आहे बापा. जुने जुने घरं आहेत, मोठमोठे घरं आहेत. आम्हाला वाटलं खेडं असेल तर हे तालुका लेवलचं गाव आहे, फार मोठं गाव आहे. गाव पाहूनही आम्हाला आनंद झाला. आणि इथे विहारात जेव्हा आलो, ही जय्यत तयारी, एवढा मोठा पेंडॉल तुम्ही टाकला, एवढे मोठे प्रत्येक ठिकाणी धम्मध्वज आहेत. थायलंडवरून मिळालेली सुंदर अशी भगवंताची मूर्ती आहे. हे सम्राट अशोक बुद्ध विहार सुंदर असं निर्माण केलं आहे. आणि मगाशी मला वाटतं भौरजार साहेबांनी सांगितल्यानुसार इथे ज्या बैलांना कटाई मशीनमध्ये टाकण्यासाठी इथे त्यांचा बाजार भरत होता, त्या नरक असलेल्या भूमीला तुम्ही ही पावन भूमी बुद्ध विहाराची बनवलाय. त्यामुळे सर्व दानदात्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही 2-3 प्रवचन ऐकले ना, आमचा नंबर आता शेवटी लागला ना. आता वाजले 5 आणि 5ची वेळ दिली आहे. तिकडनं भोरदार साहेब म्हणतात 7 पर्यंत चालू द्या म्हणतात. तर चालू देणार नाही बापा, टेन्शनमध्ये येऊ नका, ज्यांना आवडत नाही ते. पण तुम्ही तर सगळेच प्रसन्न दिसताय म्हणून तर मी बोलणारच आहे. एवढ्या लांबून एवढा मोठा खर्च करून गाडीचं पेट्रोल वगैरे दान पुण्य काय असंच थोडी बोलवलं फक्त. आणि आम्ही पण फक्त काय परित्राणाला, केवळ परित्राणाला जात नाही, धम्म देसना धम्म प्रबोधनाला आम्ही पण महत्त्व देतो. मग ते लग्न असो, बड्डे असो की कुठलाही प्रोग्राम असो, जिथे कुठे आम्हाला बोलविल्या जाते तिथे तिथे धम्म देसना दिल्याशिवाय लोकांना आम्ही सोडत नाही. कारण त्याची गरज आहे ना. त्या धम्म प्रबोधन झालं पाहिजे. बाबासाहेबांची ती अपेक्षा होती की माझा समाज आदर्श बौद्ध समाज झाला पाहिजे. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस ब्रीथ तुम्ही वाचत असाल, घोषवाक्य तुम्ही वाचत असाल, तर त्यामध्ये आपण स्पष्ट लिहिलं आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे, कमेंट्स करावेत. हे मुद्दामहून आपण हेतुपुरस्सर टाकलेलं आहे, कारण लोकांपर्यंत बुद्धाची वाणी पोहोचली पाहिजे. मी इथे आलो, या श्रामणेरांना पाहिलं तेव्हाही मला फार आनंद झाला. एवढ्या मोठ्या संख्येने हे श्रामणेर आहेत. एकदा ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलाला श्रामणेर शिबिरात पाठवले, बळजबरी का होईना, त्या माता पित्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवाव्या. कारण ही गरज आहे, नितांत गरज आहे. बौद्ध धम्म जो आहे तो बौद्ध धम्म फक्त हात जोडण्यापुरता नाही आहे. लक्षपूर्वक आहे का? बौद्ध धम्म केवळ हात जोडण्यापुरता नाही आहे, म्हणजे फक्त जय भीम करण्यापुरता नाही आहे, फक्त पाया पडण्यापुरता नाही आहे. तर बौद्ध झाल्यानंतर बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये आपल्या नवबौद्धांना, नवदीक्षितांना उद्देशून म्हणाले की भारतासाठी बौद्ध धम्म सध्या शून्यवत आहे, परंतु उगम रीतीने बौद्ध धम्माचं आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे. हे जर तुम्हाला साधले तर तुम्ही स्वतःसह देशाला आणि देशासह या जगाला बुद्ध धम्माकडे आकर्षित कराल, याची मला खात्री आहे. असा बाबासाहेबांनी आशावाद आपल्याकडून व्यक्त केला होता, माहिती आहे तुम्हाला. आणि म्हणून बुद्ध धम्माचं आचरण करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागते. तुम्हाला माहीत असेल, तुमच्यातलंच कोणी इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, प्रोफेसर असेल, कोणी पोलीसमध्ये असेल, कोणी मिलिटरीमध्ये असेल, कोणी रिटायर्ड झालेलं असेल. आता मला सांगा, जर मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे तर त्या मिलिटरीची काही भरती होण्यासाठी ते म्हणते का बस तुम्ही या आणि बंदूक हातात घ्या आणि मारा गोळ्या धडधड धडधड, असं होते का? पोलीस भरती करायची आहे तर कोणी म्हणते का हा तुमची 5.5 फूट 6 फूट उंची आहे का, बस तुम्ही एवढं शिक्षण घेतलं, एवढ्या डिग्री आहे का, चला या, ही खाकी वर्दी घाला, हे पिस्तूल घ्या हातामध्ये आणि चला लावा कामाला, लागा कामाला, असं होते काय? कोणाला शिक्षक बनायचं आहे तर त्याला D.Ed B.Ed करावं लागतं ना. कोण कोण शिक्षक आहे इथे? प्राध्यापक शिक्षक आहे कोणी? नाही बापा. एक जण आहे तिकडे, कोणीतरी भेटलं हो, 2 भेटले बघा. हा, शिक्षकांना हात वर करावं वाटत नाही का? तर ते लेकरांना, विद्यार्थ्यांना हात वर करायला सांगतात ना. आता तेही विद्यार्थी असतात अगोदर सुरुवातीला लहानपणामध्ये, पण जीवन याच्यात जाते. विद्यार्थ्यांना हात वर करा रे, कोणाला काय येते कोणाला काय येत नाही. तर
तर मी यासाठी हे सांगतोय, आठवण करून देतोय तुम्हाला, स्मरणात आणून देतो आहे की शिक्षक जर व्हायचं तर डीएड बीएड करावं लागते, मिलिटरीमध्ये जायचं तर विशिष्ट प्रकारची तुमचं बॉडी असावी लागते, नाही का, तंदुरुस्ती असावी लागते, तुमची शरीरयष्टी व्यवस्थित असावी लागते, तुमची उंची विशिष्ट प्रकारे असावी लागते, तुमचं शिक्षण असावं लागते, तुम्ही पूर्ण पुरुष असावे लागतात, तर तुम्हाला मिलिटरीमध्ये घेतात. पोलिसांचं पण प्रशिक्षण केंद्र आहे, इथे डॉक्टरचं पण प्रशिक्षण केंद्र आहे. असं नाही आहे की 12वी झालं आणि बस सायन्स घेतलं होतं 11वीला 12वीला आणि चला झाले, तुम्हाला देतो डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि झाले तुम्ही डॉक्टर, द्या इंजेक्शन, द्या गोळ्या, असं होते का कुठं बापा? BHMS करण्यासाठी काही वर्ष प्रशिक्षण घ्यावं लागते, MBBS करण्यासाठी काही वर्ष प्रशिक्षण घ्यावं लागते, पुन्हा MD करायचंय तर BHMS MBBS करावं लागत असेल आणि त्यानंतर MD करावं लागत असेल, किंवा ज्या कुठल्या डिग्र्या घ्यायच्यात विशिष्ट प्रकारचं सर्जन बनावं लागणार असेल तर त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागते की नाही? घ्यावं लागते की नाही बापा? सांगा मग. जर मग डॉक्टर बनण्यासाठी प्रशिक्षण घेऊनच डॉक्टर बनल्या जाते, पोलीस बनण्यासाठी जर ट्रेनिंग घेतल्यानंतरच पोलीस बनल्या जाते, मिलिटरी मॅन बनण्यासाठी जर ट्रेनिंग घेऊनच मिलिटरी मॅन बनल्या जाते, शिक्षक बनण्यासाठी सुद्धा ट्रेनिंग घेऊनच शिक्षक बनल्या जाते, तर मग मला सांगा भंतेजी बनण्यासाठी, उपासक बनण्यासाठी, अर्थातच भगवान बुद्धाचे अनुयायी बनण्यासाठी असं आहे का फक्त पाया पडले म्हणजे झाले? वाटते का तुम्हाला असं? तर बिलकुल नाही आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ जर वाचला, मराठीवाला, हिंदीवाला, इंग्रजीवाला, कुठल्याही भाषेतून तुम्हाला जी कुठली भाषा वाचता येते तो ग्रंथ तुम्ही वाचाल तर बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धांनी 2 प्रकारची वर्गवारी केलेली आहे, विभागणी केली आहे दीक्षेची. बुद्ध धम्मामध्ये 2 प्रकारची दीक्षा सांगितली भगवंताने. एक दीक्षा आहे उपासकाची आणि दुसरी दीक्षा आहे भिक्खूची, श्रावकाची दीक्षा आहे. भगवान बुद्धांकडे जे कोणी लोक येत होते त्या काळामध्ये, तर भगवान बुद्ध त्या समोरच्यांची इच्छा पाहत होते, त्यांच्या घरच्यांची इच्छा पाहत होते, त्यांचं पूर्वकर्म पाहत होते, त्यांचं भविष्य पाहत होते, म्हणजे भविष्यात कसे वागतील, टिकतील की नाही वगैरे वगैरे, आणि त्यांना तशा प्रकारे एक तर उपासक बनवत होते त्यांच्या इच्छेनुसार, नाही तर भंतेजी बनवत होते. बळजबरी कुणाला काही बनवत होते का भगवान? पाहिलं का तुम्ही, ऐकलं का? बळजबरी ह्या झेंडाना झाले तुम्ही माझे, असं झाले का? बिलकुल नाही आहे. तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं. तुम्ही मिलिंद प्रश्न, मी एक विषय बोलणार होतो, मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ तुम्ही जर वाचला तर भंते नागसेनांनी राजा मिलिंदाला उपासक म्हणजे कोण याविषयी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बघा तुम्ही वाचला, कोणी कोणी वाचला? आपल्या दी ग्रेट हॅपीनेस वरती आहे उपासक म्हणजे काय, कुणाला उपासक म्हणून संबोधतात, त्याचे 10 नियम सांगितलेले आहेत. बघा मी ते बोलणार होतो पण आता ते वेळेवर मी म्हटलं थोडंसं प्रशिक्षणावरती बोलावं म्हणून हा विषय मी वेळेवरती निवडलेला आहे. तर बौद्ध धर्मामध्ये 2 प्रकारच्या दीक्षा आहेत. एक तर उपासकाची दीक्षा आहे, त्यांच्यासाठी पंचशील अष्टशील कंपल्सरी आहे, विहारात जाणं कंपल्सरी आहे. बाबासाहेबांनी सांगितलं सारनाथच्या शेवटच्या भाषणामध्ये, जिथे भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं तिथे बाबासाहेबांनी शेवटचं भाषण दिलेलं आहे. मोठा योगायोग आहे, माहिती आहे तुम्हाला? जिथे भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर पहिलं प्रवचन दिलं, धम्मचक्क पवतन सुत्त पहिलं प्रवचन आहे. बघा 84,000 धम्मस्कंद आहेत, त्यातील पहिलं प्रवचन आहे धम्मचक्क पवतन सुत्त. त्याचा उपदेश भगवान बुद्धांनी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदायवनामध्ये केला की नाही? नेमकं त्याच ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धगयेची धम्म सहल करत असताना सारनाथ मध्ये आपल्या जीवनातील शेवटचं भाषण दिलंय. आणि त्या भाषणामध्ये आपल्या लोकांना उद्देशून बाबासाहेब म्हणाले, किमान रविवारी तुम्ही बुद्ध विहारामध्ये गेले पाहिजे. आणि म्हणून तुमची सुद्धा सिहोरावाल्यांची आता जबाबदारी वाढली आहे. भंतेजींनी तुमचे कान टोचले. बघा एजेड लोक, यजबार झालेले लोक विहारात येतात. तुमचं आता कर्तव्य, ती खरीच गोष्ट आहे. आम्ही जरा बोलतो, गोळ्या घालतो, डायरेक्टली बोललं पाहिजे बापा. नाही बोललं तर मग लोक म्हणतील भवंती काहीच बोलले नाही, आशीर्वाद दिला आणि गेला निघून. तर तुमची जबाबदारी आहे. आता तुम्ही आसपास पाहत असाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु या देशातील सगळ्या जाती धर्माचे लोक आपापल्या धर्म परंपरांचा सन्मान करतात, आपल्या धार्मिक स्थळांचा सन्मान करतात, तिथे जातात, पूजा वंदना प्रार्थना जे काही शिकवलंय त्यांच्यामध्ये श्रद्धापूर्वक ते करतात.
भलेही तुमच्यासाठी ती अंधश्रद्धा असेल, पण त्यांच्यासाठी ती श्रद्धा आहे. आता ईदचा प्रोग्राम झाला, मुस्लिम लोक पण आहे बघा आपल्या शिवरामध्ये. तुम्ही ईदच्या प्रोग्रामच्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल, दुकान उघडत ठेवून मस्जिदमध्ये 5 वेळा जाते शुक्रवारी नमाज पडायला. बघितलं तुम्ही? आपल्याला तर एकदाच यायचंय आणि त्याच्यात आहे म्हणते बापा पोरगी गरोदर आहे म्हणते, आपल्याकडे बाळंतपणाला आली, आता काय जमत नाही म्हणते, डिलेव्हरी झाल्यावर म्हणते लेकरू सांभाळायला कोणी नाही म्हणते, आणि तेव्हा जमत नाही म्हणते. अगोदर तरुणपणात यायचं तर म्हणते आता कुठं आम्हाला जमते काय म्हणते, आम्हाला काम धंदा करायला लागते, जॉबला जावं लागते, कुठं क्लासला जावं लागते, आणि आता जाणं बरं दिसत नाही. म्हाताऱ्याच लोकांचं काम आहे म्हणते इकडे येण्याचं, जवानांचं कामच नाही म्हणते, तरुणांचं कामच नाही म्हणते. पुन्हा सुनबाई बाळंतीपणाला येते, तिचं लेकरू सांभाळायचं म्हणते. विचारूच नका, असं करता करता मग डग 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 गाडी होते. तोपर्यंत डायबिटीज, बीपी, कमरेचा त्रास, सायटिका, मणक्याचा त्रास, गुडघे कामातून जातात, कानांना ऐकायला येत नाही, पंचांग प्रणाम करायला खाली बसता येत नाही, आणि तेव्हा मग वाटते बापा घरचे त्रास देतात, जाऊ का मी विहारा. The great happiness. कशाले येता बापा तेव्हा इकडे, अगोदर पासून आले असते तर लाभ झाला असता काही. तर मला सांगा नको तुम्ही खरंच विचार करा, तर नको त्यावेळेस येऊन काही फायदा आहे का सांगा मला. समजा आता पाऊस येतोय, तुम्हाला उदाहरणानेच सांगतो मी, आता पाऊस येतोय, तुमच्याकडे काल प्रचंड पाऊस झाला, तुमची घाळण झाली असेल, तुम्हाला त्रास झाला असेल, तर मला सांगा आता आंब्याला बहार आलेला आहे, छोट्या छोट्या कैऱ्या आहेत, बरोबर आहे, अजून कुठले पिकं वगैरे असतील, तर आता पाऊस येऊन काय फायदा आहे का? आहे का? पाऊस केव्हा आला पाहिजे? नेमका मृग नक्षत्र सुरुवात झाली ही पाऊस सुरू झाला पाहिजे, कारण शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, पेरणी सुरू होईल वगैरे वगैरे. तर मी हे यासाठी सांगितलं तुम्हाला, सगळी जिंदगी गेली याला त्याला नाव ठेवण्यात, भांडण्यात, भांडण करून घेण्यात, आपला संसार उद्ध्वस्त करण्यात, कोणाला टॉर्चर करण्यात. तुला भाजीत जमत नाही, तुला चपात्यात जमत नाही, तुला झाडतात येत नाही, तुला भिंत काय पुसतात येत नाही. बापा विचारूच नका, तुम्ही नाही तसे, पण काही काही असेच असतात. आणि नंतर मग कळते बापा आता बदल्याची वेळ आलेली आहे, आणि आपल्याला कोणी बोलू देत नाही, आपल्याला कोणी दवाखान्यात नेत नाही, आपला कोणी सन्मानही करत नाही. आणि तेव्हा मग कोणीतरी म्हणते आपल्याला, चालता का बाई विहारात, चला ना बसावं तिथे जाऊन, याच्यातून थोडंसं बाहेर पडता येईल. आणि मग तेव्हा वाटते खरंच जावं का, तर चांगली गोष्ट आहे त्यावेळेस विहारात जाणं, पण तारुण्यात जसा लाभ होईल तसा म्हातारपणात होईल का? समजा आमच्यासारखा भंतेजी मोठमोठ्यानं बोलते, प्रवचन करते, आणि तुम्हाला कानच कामातून गेले वयोमानानुसार. काय सांगितलं भंतेजीने? लोक तर हसत होते बापा, चांगले प्रसन्न होते. काय सांगितलं म्हणते, आता काय फायदा आहे का मग येऊन? काही फायदा नाही बघा तुम्हाला. तर भगवंताने सांगितलं त्रिवार पंचांग प्रणाम केला पाहिजे जेव्हा बुद्धंग नमामी, धम्मंग नमामी, संघंग नमामी म्हणतो. सांगितलं का नाही? बुद्ध धम्मात नुसतं असं पाया पडायला सांगितलं नाहीये, तर त्रिवार पंचांग प्रणाम सांगितला. बुद्धाला वंदन बुद्धंग नमामी, धम्माला वंदन धम्मंग नमामी, संघाला वंदन संघंग नमामी करायला सांगितलं. हे गुडघे टेकले पाहिजे खाली जमिनीवर, पाय टेकले पाहिजे, हे कोपर टेकला पाहिजे, हे हात टेकले पाहिजे, हे डोकं टेकलं पाहिजे, तर ते 5 अंग जमिनीला टेकतात. त्याला म्हणतात त्रिवार, म्हणजे 3दा. त्रिवार पंच अंग म्हणजे 5 अंगांनी प्रणाम किंवा नमस्कार किंवा वंदन त्याला म्हणतात. तर हे ज्या सगळ्यांना जमते काय? असं जमत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्ही मायबाप आहात म्हणून जोपर्यंत हातपाय चांगले आहेत, जोपर्यंत कान चांगले आहेत, जोपर्यंत बुद्धिभ्रंश झाला नाही, तुम्हाला स्मरणशक्ती चांगली आहे तुमची, तर त्याच वयामध्ये तुम्ही विहारात जायला शिकले पाहिजे. म्हणून तर बाबासाहेबांनी सांगितलं की किमान रविवारी आणि कुटुंबासह विहारात गेले पाहिजे. तुम्ही जर कुटुंबाला, लहान मुलांना वगैरे घेऊन गेलात तर त्यांना गोडी लागेल की नाही? आणि जर गोडी लावलीच नाही तुम्ही तर त्यांना भलतीच गोडी लागते मग वयात येईपर्यंत. आणि तेव्हा तुमचे डोळे उघडतात, बापा आता श्रामनेर करू का याला, आणि तिकडं ठेवता का भंतेजी याला महिनाभर. बापा वैतागलेले असता तुम्ही, कारण तुम्ही दुर्लक्ष केलेलं असते. माहिती आहे तुम्हाला, शेती सुद्धा
टप्प्याटप्प्याने तिला व्यवस्थित सुपीक बनवायचं असते. आता बघा शेतीमध्ये जे काही धान्य वगैरे असते ते काढता, तुम्ही शेतीचा कचरा वगैरे वेचता, त्याची नांगरणी करता, त्याला ऊन खाऊ देता, बरोबर की नाही. नंतर मृग नक्षत्र लागते, पावसाळ्याचे दिवस सुरुवात होतात, त्याचा काडी कचरा वेचता, काडी कचरा वेचल्यानंतर त्याच्यामध्ये पेरणी करता, पेरणी केल्यानंतर त्याचं निंदन खुरपण वगैरे वेळोवेळी करता, पक्ष्यांपासून प्राण्यांपासून त्याचं वाचवता, राखण करता, आणि नंतर मग काही दिवसानंतर तुम्हाला मस्तपैकी ते पीक येते का नाही. आता ह्या सुरुवातीच्या सगळ्या गोष्टी जर केल्या नाही आणि नुसतंच म्हटलं माझ्याकडे सुपीक जमीन आहे आणि चांगलं प्रकार क्वालिटीचं धान्य आहे, मी टाकून देतो, 6 महिन्यानं शेतात जाऊन पाहतो, तर येईल का पीक चांगलं? येईल का? कुणाच्या तरी येईल का शेतामध्ये? तर म्हणून केवळ आताच मी परवालाच मला वाटतं प्रवचन टाकलं होतं, लेकर जन्माला घालणं सोपं आहे. ऐकलं? कोणी कोणी ऐकलं प्रवचन आपलं? हे शीर्षक दिलं होतं, मुलं जन्माला घालणे सोपं आहे, पण मुलांना घडविणे हे फार अवघड आहे. आणि हे प्रत्येकच माता पित्याला जमेल असं नाही आहे. मी तर त्याच्याही पुढे जाऊन विचार करून सांगतो, मुलं जन्माला घालणे सोपं आहे आणि मुलांना शिक्षण देणं सोपं आहे. कोणतं? ATM साठीच. त्याचं पॅकेज चांगलं असावं, त्याचा जॉब चांगला असावं, त्याची नोकरी चांगली असावी, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज असाव्यात, याचं एकदम फोकस करून मन लावून माता पिता ते लक्ष केंद्रित करून काम करतात. पण संस्काराच्या बाबतीमध्ये मात्र दुर्लक्ष करतात. इच्छा कुणालाच नसते की आमचे मुलं कसे निघावे म्हणून, अशी इच्छा कुणालाच नसते. प्रत्येक माता पित्याला इच्छा असते की आमचे मुलं चांगले निघावेत, गुणवान निघावेत, सुसंस्कारी निघावेत, म्हातारपणात आमची काठी बनणारे बनावेत, त्यांनी बौद्ध बाबासाहेबांच्या वचनानुसार वागणारे बनावेत, समाजाच्या हितासाठी काम करणारे बनावेत, इतरांच्या मदतीला जाणारे बनावेत. आता याचा नुसताच पाढा वाचला तर निघतील का तसे? फक्त विचारच केला असा तर निघतील काय? निघतील काय? बिलकुलच निघू शकत नाही. त्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. लेकरांचे केवळ लाड करून लेकर घडत नसतात. लाड करावा, भगवंताने असं नाही शिकवलं, आम्ही शिकवत नाही असं की लाड करू नये. बिलकुल लाड करावा, लाड करावा, पण त्या लाडाचा अतिरेक होता कामा नये. समजते तुम्हाला? लाडाचा अतिरेक होता कामा नये आणि लाडासोबत त्याला सुसंस्काराची पण गोडी लावावी. वडीलधाऱ्यांशी कसं वागावं, बुद्ध म्हणजे काय आहे, पंचशील येते का बाळा? मन बरं माझ्या बरोबर पंचशील. चला बरं, नमो नमो करू, आपण वंदन करू बुद्धाला, धम्माला, संघाला. बाळा हे बाबासाहेब आहेत, बाबासाहेबांनी दिले आहे 22 प्रतिज्ञा आहेत, हे त्रिसरण पंचशील आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, बाबासाहेबांनी बुद्ध विहारात जायला सांगितलं, बाबासाहेबांनी श्रामणेर बनायला सांगितलं. असं जर शिकवलं तर शिकतील की नाही? शिकतील की नाही? पण आडातच नसेल तर पोहऱ्यात येते काय? येते काय? काही काही मुकेत बसतात बापा, ज्यांची गाडी पुढे गेली निघून ते मुकेत बसतात. त्यांना वाटते बापा आपलं गणितच बिघडलंय आता, आणि काय करावं आपण, हो म्हणाव का नाही म्हणाव का मुकत बसा. तर संसाराचं गणित लय अवघड आहे बघा. तुम्हाला मी सांगतो, भगवंत म्हणाले संसार हा प्रत्येकाला जमत नाही. पती पत्नी असतात लोक, मुलं बाळ आहेत, घरदार आहेत, गाड्या घोड्या आहेत, गणगोत आहेत, नातेवाईक आहेत, सगळ्या गोष्टी आहे. पण सुख असेलच, समाधान असेलच, प्रसन्न असतीलच, आनंदाने राहत असतीलच, ह्याची गॅरंटी आहे का? आहे का? बिलकुल नाही. कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, ह्याची गॅरंटी नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये धम्माचं प्रशिक्षण, चांगल्या विचारांचं प्रशिक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण प्रशिक्षित असलो पाहिजे. केवळ ज्ञान असणं आवश्यक नाही आहे, तर आपण प्रशिक्षित असलो पाहिजे. काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय, कसं वागायचंय, कसं नाही वागायचंय, कुठे जायचंय, कुठे नाही जायचंय. या जगामध्ये बघा, भगवंताला विचारलं, भगवान सर्वात जास्त प्रकारचे लोक कोणते आहेत, चांगले की वाईट? तुम्हाला काय वाटतं खरोखर जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रकारचे लोक आहेत, चांगल्या प्रकारचे की वाईट प्रकारचे? वाईट प्रकारचे आहेत. आजही, कालही आणि उद्याही वाईट प्रकारचेच लोक जास्त असतील या जगतामध्ये. मग मला सांगा, वाईट बनण्यासाठीचं कुठे ट्रेनिंग सेंटर, प्रशिक्षण केंद्र आहे का तुमच्या सिहोऱ्याला, तुमसरला, भंडाऱ्याला, गोंदियाला आहे का? बा इथं शिव्या शिकवतात बरं.
इथं एकदम द्वेष कसा असतो ते द्वेष शिकवतात बरं, संशय कसा करायचा तर संशय शिकवतात बरं, राग 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 क्रोधित कसं व्हायचं ते शिकवतात बरं, लोकांचं वाईट कसं करायचं ते शिकवतात बरं, लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे जाळायचे हे शिकवतात बरं. आहे का प्रशिक्षण असं कुठेतरी? आहे का? हे प्रशिक्षण नाही आहे. प्रशिक्षण केंद्र कोणते आहेत? मनुष्याला चांगलं बनविण्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. शाळा आहे, कॉलेजेस आहेत, किंवा भिकू ट्रेनिंग सेंटर आहे, श्रामणेर ट्रेनिंग सेंटर आहेत, किंवा अजून काय काय धम्मवर्ग वगैरे भरवतात. चांगलं बनविण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांची प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. वाईट बनण्यासाठी प्रशिक्षणाची गरज नाही. उपजत गुण प्राप्त होतात, अंगी येत असतात. कारण मनुष्याचा स्वभाव मच्छरासारखा आहे. कशासारखा आहे का नाही? अहो खरंच आहे. तुम्ही बापा हो म्हटले काय, नाही म्हटले काय, मान हलवली काय, नाही हलवली काय, तर मला सांगा मच्छराचा काय स्वभाव असते? मच्छर कोणत्या ठिकाणी जास्त होतात? हा सांगा तो. घाण ठिकाणी होतात की स्वच्छ ठिकाणी? तुम्ही तुमचा रूम असा स्वच्छ केलाय, त्याच्यात स्प्रे मारलाय, परफ्यूम मारलाय, एकदम सजवलंय, डेकोरेशन केलंय, बिलकुल गंदगी तीळ मात्र नाही तिथं, आणि मुठभर मच्छर आणले तर तिथं टाकले, तर तुमच्या त्या हॉलच्या बाजूलाच एक गोदाम आहे, आणि तो गोदाम खूपच गंद आहे, एकदम घाण आहे, अस्वच्छ आहे, आणि तुम्ही तिथूनच मच्छर आणलेत आणि या स्वच्छ रूम मध्ये सोडलेत, आणि त्यांना म्हटलं बापा इथं स्प्रे वगैरे मारलेला आहे, स्वच्छता वगैरे आहे, आणि तुम्हाला जे जे काही उपभोग घ्यायचा आहे तो इथं उपभोग घ्या, थांबा इथंच. आणि रूम बंद केली, खिडक्या बंद केल्यात, थांबतील का मच्छर तिथं? जर थोडीशी खिडकी ओपन केली, सारेच्या सारे मच्छर बाहेर पडतील आणि त्या गोदामात जातील जे घाण आहे. मनुष्याचा स्वभाव असाच आहे बघा. कुठेही दारू पिण्याचं प्रशिक्षण केंद्र नाही आहे, तंबाखू खायला शिकवण्याचं प्रशिक्षण केंद्र नाही आहे, माता पित्यांना त्रास देण्यासाठीचं कुठं प्रशिक्षण केंद्र नाही आहे, पती पत्नीनं एकमेकांशी नीट वागू नये याचं प्रशिक्षण केंद्र नाही आहे. आहे का? पण सर्वात जास्त याच क्वालिटीचे लोक आहेत का नाही? कोणाकोणाला आई कळत नाही, त्या आईचा आदर कसा करावा, सेवा कशी करावी. कुणाला वडील कळत नाही, त्या वडिलांचा आदर कसा करावा, त्यांची सेवा कशी करावी. कुणाला भावाची किंमत कळत नाही, त्या भावाची कसं प्रेमाने आपुलकीनं जिव्हाळ्यानं वागावं. कुणाला बहिणीची किंमत कळत नाही, त्या बहिणीची कसं प्रेमाने वागावं, तिला आपल्या आधाराची गरज आहे. कुणाला तर पत्नीची किंमत कळत नाही, आणि काही काही पत्नीला आपल्या पतीची किंमत कळत नाही. वेळ निघून गेल्यावर मग पश्चाताप होतो, अर गड्या असं नव्हतं बोलायला पाहिजे, असं नव्हतं करायला पाहिजे होतं, वगैरे वगैरे लोक म्हणतात. तर मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर वाचायचं असेल तर भगवान बुद्ध काय म्हणाले? तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल, चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहावं लागेल, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहावं लागेल. काल बघा एका ठिकाणी आम्ही होतो खापरखेड्याला, एक आई आली बघा, ते सांगत होती, आई नागपुरातून त्या खापरखेड्याला आली प्रवचन ऐकण्यासाठी, भेटण्यासाठी. मला खूप आनंद झाला म्हणे. भंतेजी माणूस बरोबर निघाला नाही म्हणे. आता वयस्कर आई आहे, ते म्हणे गावीच जाते, गावीच राहते, घरात माझ्याकडे लक्ष देत नाही, मला पैसे देत नाही, मला जर खाया पियाचं पाहत नाही, लेकरांकडे लक्ष नाही. आता काही काही केसेस असे असतात, आमच्या तिकडे म्हणतात त्याला गेलेली केस आहे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, म्हणजे आपण कोणाला म्हणत नाही बापा असं, पण म्हणतात लोक. आता वायात गेलेला आहे म्हणतात एकदम. भगवंताने तर मूर्ख म्हटलं काही लोकांना. असेवनाच बालानंग, बाल शब्द वापरला भगवंताने, माहिती तुम्हाला? बाल शब्द. काही काही लोक बाल स्वभावाचे असतात, म्हणजे मूर्ख स्वभावाचे असतात, त्यांना आपले परके चांगलं वाईट हे समजत नाही, आणि म्हणून त्यांचं जीवन वाया जाते. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. याच गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणाले की तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे. मी तर मार्गदाता आहे. तथागत काय आहेत? काय आहेत तथागत? मार्गदाता आहेत. भगवान बुद्ध मोक्षदाता म्हणाले नाही स्वतःला. भगवान म्हणाले मी मार्गदाता आहे, मी हा मार्ग शोधून काढला, ज्ञानप्राप्तीचा संबोधीचा मार्ग जो आहे मी तो शोधून काढलेला आहे. 4 आर्य सत्याचा मार्ग मी शोधून काढलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्ग हा मी शोधून काढलेला आहे. मी त्यासाठी साधना केली आहे, मी त्यासाठी गृहत्याग केलेला आहे, मी त्यासाठी अनेक गुरुजींकडे गेलेलो आहे, त्यातून मी ट्रेन बनलो आहे, प्रशिक्षित बनलो आहे, आणि मग त्या बोधिवृक्षाखाली बसून वैशाख पौर्णिमेला मला ज्ञानाची प्राप्ती झाली. मी दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, आणि ते दुःखमुक्तीचं ज्ञान मला अवगत असल्या कारणाने मी लोकांना शिकवतो आहे. आता हे प्रशिक्षणाच्या अभावी झालं काय? प्रशिक्षणाच्या अभावी झालं काय?
बिलकुलच नाही. तुम्ही जर बौद्ध धम्म वाचला, मी तर म्हणतो बापा त्रिपिटक तुम्हाला कधी वाचणं होईल न होईल, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ जरी वाचला, बाबासाहेबांनी त्रिपिटकाचा सारांश म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहिला. बघा, बाबासाहेब आंबेडकर आपले प्रचंड विद्वान प्रकांड पंडित होते. त्रिपिटकाचा अभ्यास केला आणि त्याचा सार थोडा 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 काढला. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात काही काही प्रेरणादायी स्टोरी मुद्दाम म्हणून बाबासाहेबांनी टाकल्या. बघा, भगवंताच्या बद्दल सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलं. सिद्धार्थ गौतम वयाच्या 8व्या वर्षी प्रशिक्षण घेण्यासाठी निघाले. तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, ते 8 गुरु होते पहिले त्यांचे. त्यानंतर ते भगवान बुद्धाच्या बद्दल सांगितलं. बघा की ते सब्बमित्तांकडे गेले. माहिती तुम्हाला, सब्बमित्त नावाच्या गुरुजींकडे गेले. त्यानंतर अलार कालमाकडे गेले. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असताना जेव्हा बुद्ध नव्हते, उद्धक रामपुत्ताकडे गेले आणि त्यानंतर मग बोधी घ्यायच्या त्या बोधिवृक्षाखाली जाऊन बसले. सगळ्यांकडून ध्यानाच्या पायऱ्या शिकून शिकून पुढे पुढे गेले आणि त्यानंतर घरदार सोडावं लागलं. बघा, आणि त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी आपला जो मार्ग सांगितला तो सर्वांच्यासाठी सांगितला. आणि म्हणून हे श्रामणेर जीवन ही पहिली पायरी आहे. बघा, त्या अगोदर तर उपासक बनता आलं पाहिजे. आपल्याला काय बनता आलं पाहिजे? काय? उपासक बनता आलं पाहिजे. भिक्खूचे नियम तर तुम्हाला माहीत असतील. आमच्याकडे तर बापा आमचं काय चुकलं की तर लयच बोट फिरवते, असं गर 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 म्हणते बरोबर नाही म्हणते, ते म्हणते बरोबर नाही म्हणते. लोकांना नाव ठेवणं हे लय सोपं आहे. कुणालाही नाव ठेवणं लय सोपं आहे. मी तर आपल्या लोकांना म्हणतो, भलते लोक जे चुकत असतील त्यांना इग्नोर करा. जे बरोबर वागत नसतील चिवरधारी त्यांना इग्नोर करा. पण जे प्रामाणिकपणे शिलाचं पालन करतात, ध्यान करतात, धम्माचं काम करतात, त्यांना तुम्ही मानलं पाहिजे. मानलं पाहिजे म्हणजे त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. भगवंताच्या काळातही असं होत होतं. देवदत्ताबद्दल तुम्हाला माहीत असेल तर बघा, देवदत्त वाईट होते म्हणून लोक केवळ देवदत्ताचीच चर्चा करत नव्हते. देवदत्ताला भोजन दान देणं सोडून दिलं लोकांनी. आणि जे चांगले सिलवान गुणवान भंतेजी होते त्यांच्याबद्दल तशीच श्रद्धा ठेवली. भगवंतानं श्रद्धेचा पण प्रकार सांगितला, स्थिर श्रद्धा आणि अस्थिर श्रद्धा. माहिती आहे तुम्हाला? स्थिर श्रद्धा आणि अस्थिर श्रद्धा. अस्थिर श्रद्धा असता कामा नये. आपली श्रद्धा कशी पाहिजे? स्थिर पाहिजे. आपण एकनिष्ठ असलो पाहिजे. बुद्धाला, धम्माला, संघालाच वंदन करणारे असलो पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म संघ दिला का नाही? आणि म्हणून आपली फक्त बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असायला पाहिजे. आणि श्रद्धा कशाला म्हणतात बघा, भंतेजींनी पण सांगितलं तुम्हाला बाहेर देशातलं उदाहरण. आणि खरंच तुम्ही जर कधी बाहेर देशात गेलात, मी तर म्हणतो आपल्या लोकांनी सम्राट अशोक बनायला पाहिजे. ज्यांना वाटते की भंतेजी लोक बरोबर नाही आहे, ज्यांना वाटते समाजातली परिस्थिती बरोबर नाही आहे, ज्यांना वाटते बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, ज्यांना वाटते बाबासाहेबांच्या संकल्पनेतील भारत बुद्धमय झाला पाहिजे, तर मला म्हणायचं घरातच बसून होईल काय? पायाच्या आडीवर आडी ठेवून होईल काय? हाताची घडी बांधून नुसतं टकमक बघल्यावर होईल का? याला त्याला नाव ठेवल्यावर होईल का? होईल का? नाहीच म्हणाल तुम्ही. हो कसे म्हणाल बाप्पा? खरीच गोष्ट आहे. फुकटच घरातच बसून यांनी हे करावं, त्यांनी ते करावं, असं करावं, तसं करावं म्हटल्यावर होईल का? तुम्हालाही सम्राट अशोक बनता आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो. कारण बाबासाहेब निघून गेले तर बाबासाहेबांचा अनुयायी तुम्हाला घडवता आला पाहिजे. नाही तुम्ही साहेब बनले तर साहेबाची आई, साहेबाचं बाप तुम्हाला बनता आला पाहिजे. पण तो साहेब असला पाहिजे बाबासाहेबांसारखा साहेब, जो समाजाच्या कामी येईल, रंजल्या गांजलेल्यांच्या कामी येईल, विहाराच्या कामा येईल, धम्माच्या कामा येईल, भिक्खू संघाच्या कामाला येईल, असा साहेब बनला पाहिजे. नाही तर नुसताच मोठाच्या मोठा बंगला आणि बंगल्यासमोर गाडी, बापा विचारूच नका माडी, बाल्या बाल्या 10 बाय 10ची खोली, आणि माय बापा समाज गेला म्हणते चुली. बस माझा झेंडा म्हणते, मलाच मानान, मलाच पूजान, मीच हुशार आहे म्हणते, माझ्यासारखं तर कोणीच नाही म्हणते. त्यांना काय जमते म्हणते विहारात जातात त्यांना.
असे म्हणतात बापा, तुम्ही नाही असे, पण असे आहेत लोक. आणि म्हणून बघा, बाबासाहेबांनी आपल्यावरती जबाबदारी दिली, त्यामुळे आपल्याला श्रद्धावान बनता आलं पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण घेता आलं पाहिजे, म्हणून किमान उपासक बनता आलं पाहिजे. तुम्हाला यासाठी म्हटलं मी सम्राट अशोक बनता आलं पाहिजे, तुम्हाला यासाठी म्हटलं मी बाबासाहेब बनता आलं पाहिजे, कारण त्यांनी केवळ चर्चा केली नाही. केली का चर्चा? सम्राट अशोकानं फक्त चर्चा केली काय? अरे भंतीजी लोक बरोबर नाहीत, काही यांचं काही खरं नाही, बरोबर नाही, तर असं तसं. त्यांनी स्वतःची पात्रता अगोदर तयार केली. एक आदर्श उपासक बनले, ते उपोषधधारी बनले सम्राट अशोक. तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचा चरित्र त्यांचं. सम्राट अशोक उपोषधधारी बनले. 84,000 चैत्य स्तूप विहारांचं निर्माण केलं त्यांनी. होतं म्हणूनच नाही त्यांच्याकडे धन दौलत, ती श्रद्धा त्यांच्यामध्ये होती, कारण त्यांना धम्माचा लाभ झाला आणि त्यामुळे त्यांनी विहारांचं निर्माण केलं. आपल्या विहाराचं नाव आपण सम्राट अशोक बुद्ध विहार ठेवलं. मला फार आनंद झाला. आणि म्हणून तुमच्या सिहोरातल्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक आईने, प्रत्येक बाबाने माझ्या, प्रत्येक भावाने माझ्या, प्रत्येक बहिणीने त्या सम्राट अशोकाचा आदर्श घेतला पाहिजे. आणि सम्राट अशोकाने आपली धन दौलत संपत्ती, सैनिक, घोडे, जे काही आहे, जी धम्म कार्यासाठी कुर्बान केलाय, तुमची ती तयारी पाहिजे, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल, तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य होईल. सम्राट अशोक केवळ आदर्श उपासकच नव्हते, तर त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार स्वतःपासून सुरुवात केली. आणि स्वतःचा मुलगा महेंद्र आणि स्वतःची मुलगी संघमित्रा भिक्खुनी संघामध्ये दान दिली की नाही? कोण आहे तुमच्यातलं तयार मला सांगा बरं? परमनंट आपल्या मुलाला. पण ते कोणत्या मुलाला? जे हुशार आहे बापा, वाया न गेलेलं त्याला. नाही तर आमच्या गळ्यात अडकून द्याल जे दारू पिते, जे घरी नीट वागत नाही. बाबू बस ना शांत. जे दारू पिते, घरी नीट वागत नाही, समाजाला त्रास देते, घरी त्रास देते, घरची भाकर गोड लागू देत नाही कोणाला. भंतीजी याला घेऊन जाता का म्हणते, ते आम्हालाच परेशान करायचं बापा. असे नका. ज्यांचा मुलगा एकदम हुशार आहे, चाणाक्ष आहे, बुद्धिमान आहे, ऐसे मुलं कौन देऊ शकता? अगर तुम में बाबा साहब का खून है, अगर सम्राट अशोक को मानने वाले हैं, तर मला सांगा. पण खोटं बोलू नका. खोटं बोललं की बापा ते हात कामातून जाते, बोट कामातून जाते, परिणाम होते. मग पहा, तुम्हाला मुलगा द्यायचा म्हटलं की तर बापा 12च वाजले. पहा, भारत बुद्धमय बनवायचा आहे, पण माझ्यापासून नाही, दुसऱ्यानं बनवा म्हणते. ते भंतेजीचंच काम आहे म्हणते. ते करुणानंद भंतीजीनंच फिरावं म्हणते, त्या दुसऱ्या भंतीजीनंच फिराव. तब्येत बिघडली तर मग काय झालं म्हणते, कंबर दुखते तर मग काय झालं म्हणते, कोलेस्ट्रॉल वाढलं तर मग काय झालं म्हणते, छाती दुखते, काय दुखते तर मग काय झालं. त्यांचं कामच आहे म्हणते. ते माझं काम घरात बसून नावच ठेवायचं म्हणते. त्यांना हे काय करायचं, त्यांना ते काय करायचं. एक जण म्हणे, त्या दिवशी भंतेजी आमचे सांगत होते, म्हणे भंतेजी आमच्या परिसरात एक उपासक आहे म्हणे, ते विहारात येत नाही म्हणे कधी, आणि फार मोठा शिकला सवरलेला अधिकारी आहे म्हणे, त्याचे पुस्तकं आहेत म्हणे छापलेले, प्रकाशित झालेले. म्हटलं तर म्हणे, ते म्हणते म्हणे की भंतीला गाडी काय करायची, भंतीला नवीन चिवर काय करायचं, भंतीजी असे पाहिजे, भंतीजी तसे पाहिजे. मी भंतीजीला म्हटलं बा, ते तर येत नाही विहारात, त्याच्या घरचं तरी कोणी येते काय? भंतीजी म्हणे त्याच्या घरचंही कोणी येत नाही, ते येत नाही, पण त्याच्याकडे जर कधी माईक दिला, पॉम्पलेटवर वक्ता म्हणून नाव जर टाकलं, त्याच्या खाली त्याच्या डिग्र्या बिग्र्या काय जे असेल ते लिहिलं की मग येते म्हणे शर्टिंग बिर्टिंग करून. लोक बसलेले असतात म्हणते, आणि जे रोज विहारात येतात बिचारे लोक, त्यांना नाव ठेवते म्हणते की तुम्ही विहारात येऊन काय करता. याला ढेकळाचं ज्ञान नाही, आणि हे वक्ता म्हणून जाते दुसरीकडे. बघा, तुम्ही नाही बाबा, तुम्हाला म्हणत नाही आपण, जे असं कोणी असेल त्यांची गोष्ट करतो. तर मला सांगा, फायदा आहे का असा? भिक्षू संघाची तुम्हाला माता बनता आलं पाहिजे. तुम्हाला म्हणून टाळ्या वाजवायला सांगितलं बघा सुरुवातीला, की त्या माता पित्यांसाठी की हरकत नाही 10 दिवसांसाठी का होईना आपले लेकरं सोडले. बघा, सोडले म्हणजे बापा तुम्ही तर कोणी सोबतच असाल, रात्रंदिवस नाश्ता केला का नाही. आता ती एक आई तिथं येऊन त्याला बाळाला धरत होती, श्रामनेराला, बापा याचं डोकं दुखते, सर्दी झाली काय. विचार करा, ज्यांनी घरदार कायमस्वरूपी सोडला आहे, जे आमची पाठ थोपटून घेत नाही, तर तुमच्यापैकी भरपूर लोक आहेत संपर्कात,
कायमस्वरूपी स्टेटस पाहत असाल, सोशल मीडियावर आम्ही मुद्दाम ॲक्टिव्ह आहोत, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार झाला पाहिजे चांगल्यात चांगला. कारण आपला प्रिंट मीडिया नाही आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे. यूट्यूब चांगलं माध्यम आहे, सोशल मीडिया व्हॉट्सअप चांगलं माध्यम आहे, फेसबुक चांगलं माध्यम आहे. त्याचा बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी वापर केला पाहिजे. तुम्ही पाहत असाल रोजच्या रोज दौरे आहेत बघा. हालाकी तुम्हाला सांगतो डॉक्टरांनी सांगितलं आराम करा म्हणून, कारण आता मी जाहीरपणे एवढं डिटेल्स नाही सांगणार, पण डॉक्टर म्हणाले भंतीजी तुम्ही आराम करा, नाही तर तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी होईल. तर मी म्हणालो झालं तर झालं, हरकत नाही. बाबासाहेबांचं काम करायचंय, प्रामाणिकपणा माझ्यामध्ये आहे, बाबासाहेबांच्या उपकारांची मला जाणीव आहे. आणि जर काम करता करता मरण आलं बाबासाहेबांचं तर मी स्वतःला धन्य समजेल, त्या पूर्ण भंतीजी सारखं स्वतःला समजेल असा मी स्वतः प्रति विचार करतो बघा. खरंच विचार करतो असा, कारण काम करायचं आहे ना. नुसतंच बाबासाहेब की जय होन जय भीमन 14 एप्रिलला दारू पिल्यावरच बाबासाहेब अंगात येत असेल तर तू कसले जय भीमवाले तुम्ही? हा आता भंतीजी बोलले बघाल तुम्हाला थोडं ते दारू पिल्यावरच बाबासाहेब अंगात येत असेल, तुम्ही पंचशील पालन करत नसाल, तुम्ही उपवासच समजत नसेल, तुम्ही कधी ध्यान करत नसाल, ध्यानाला कधी शिबिराला जात नसाल, तुम्ही जर कधी सेवा देत नसाल, तुम्ही जर कधी मंगलमैत्री करत नसाल, तुम्हाला ध्यानाचा गंध येत माहीत नसेल, तुम्हाला मंगलमैत्रीचाही गंध नसेल, तुम्ही कधी दान पुण्य करत नसाल, तुम्ही कधीच पंचशील आणि अष्टशीले पालन करत नसाल, तर बौद्ध म्हणावं कसं? विचार तर करा तुम्ही, बौद्ध म्हणावं कसं? पांढरे कपडे घातले म्हणजे बौद्ध आहे का? आहे का? तुम्ही बघा 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून स्वतः त्रिसरण पंचशील ग्रहण केले की नाही? हे तर बाबासाहेबात खोट काढायला बसले आपले काही लोक म्हणे भिक्षू संघाला शरणच गेले नाही. आता ते 14 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला तुम्ही जर फोटोग्राफ्स पाहत असाल, कधी ओरिजिनल पण फोटोग्राफ्स आहेत 14 ऑक्टोबर 1956चे, व्हिडिओज पण आहेत 14 ऑक्टोबर 1956च्या प्रोग्रामचे, नागपूरच्या दीक्षाभूमीवरचे. तर मला सांगा बाबासाहेब हात जोडून कोणासमोर उभे राहिलेले? तर भंतीजी लोकांना तिथं काय फॉर्मॅलिटीसाठी बोलवलं होतं? कशासाठी बोलवलं होतं? जे लोक आपल्या समाजातलेच काही लोक बघा कन्फ्युजन करतात बघा, हे आमच्यापर्यंत येते बघा. भंतीजी लोकांना भिक्षू संघाला मानलं नाही म्हणते, संघं शरणम गच्छामी म्हणत नव्हते म्हणे बाबासाहेब. माझा त्यांनाच प्रश्न आहे, जर संघं शरणम गच्छामी बाबासाहेबाला मान्य नव्हतं तर बाबासाहेब कुशीनगरला चंद्रमणी भंतीजीकडे कशाला गेले? तुम्ही जगातला एकमेव पुतळा बाबासाहेबांचा आहे कुशीनगरला. तुम्ही बुद्धगयेच्या टूरमध्ये जर कधी गेलात तर कुशीनगरला भदंत ज्ञानेश्वर महास्तवीर याने जो पॅगोडा बनवलाय, विहार बनवलंय, बर्मीज टेम्पल आहे बघा, तिथे बाबासाहेबांचा जगातला एकमेव पुतळा आहे की तिथे बाबासाहेब गुडघ्यावर बसलेले आहेत, खाली हृदयाशी हात जोडलेले आहेत आणि गुरु चंद्रमणी महास्तवीर उच्च आसनावर समोर बसलेत. बाबासाहेब तिथे गेले होते, भंतीजीला वंदन केलं आणि भंतीजीला 14 ऑक्टोबर 1956च्या कार्यक्रमाचं निमंत्रण बाबासाहेबांनी दिले होते. कोणी पाहिला तो पुतळा बाबासाहेबांचा? तुम्ही बुद्ध गेला कधी गेले नाही कुशीनगरला? लयच मागासवर्गीय दिसता तुम्ही. मी नेहमी सांगतो, जोपर्यंत हात पाय कामात आहेत आणि जोपर्यंत चाब्या जवळ आहेत तोपर्यंत जाऊन या, कारण सत्ता बदलते आणि सत्ता बदलल्यावर म्हणते एवढे पैसे द्यायचे लागतात तर कुठं जाता? आता एक तर गुडघे कामातून गेले तुमच्या, कशाला जाता तिकडं? आता बसा घरीच तुम्ही. असं कोणाला म्हणत असेल कोणी तर मला सांगा, सत्ता निघून गेल्यावर काय जाल तुम्ही बुद्ध गेला इच्छा असून? म्हणून मी लोकांना नेहमी सांगतोय, जोपर्यंत हातपाय चांगले आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत चाब्या तुमच्या जवळ आहे तेव्हा जाऊन या, कारण ह्या शरीराचा भरोसा नाही आहे. भगवंत स्वतः आनंदाला म्हणाले की आनंद, ज्यांची कुणाची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असेल त्या श्रद्धावंतांनी जीवनामध्ये एकदा तरी 4 तीर्थक्षेत्रांना जाऊन वंदन केलं पाहिजे, आपली श्रद्धा प्रकट केली पाहिजे. ते म्हणजे कोणतं? एक तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जिथे जन्म झाला ते लुंबिनी वन, जिथे ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्धत्वाला प्राप्त झाले ती बुद्धगया. प्राप्त झालेलं ज्ञान जिथे त्या भगवान बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं ती पुण्यभूमी सारनाथ, आणि जिथे भगवान बुद्धांचं वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं अशी
कुशीनारा भूमी परिनिर्वाण भूमी आहे. या 4 ठिकाणांना जाऊन वंदन करता आलं पाहिजे. जीवनाचं सार्थक होईल. हे आनंद भंतेजींना सांगितलं भगवान बुद्धांनी. आणि म्हणून मुद्दामहून मी तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत मास आहे तोपर्यंत वास आहे. स्वतःला श्रद्धावान बनवा, धार्मिक बनवा. बाबासाहेब तिथे गेले आणि म्हणून जे लोक म्हणतात की संघाला मानलं नाही, मान्यता म्हणजे शरण गेले नाही, तर माझा त्यांना प्रश्न आहे. तर तिथे भंतेजीकडे गेले. दुसरी गोष्ट तर 14 ऑक्टोबरच्या स्टेजवर भंतेजी होते आणि माईक भंतेजीच्या समोर होता. व्हिडिओमध्ये दिसते की नाही? कोणी कोणी पाहिला ओरिजिनल व्हिडिओ 14 ऑक्टोबरचा? तर पहा, तुम्ही पाहिला नसेल तर असा माईक गुरुचंद्रमणी भंतेजीच्या समोर आहे. बाबासाहेबांचा गुडघा फ्रॅक्चर झाला होता म्हणून खाली गुडघ्यावरती तेव्हा बसू शकत नव्हते, पण असे हात जोडलेले आहे बाबासाहेबांनी. भगवंताची मूर्ती आहे समोर, भिक्षू संघ असा बसलेला आहे आणि बाबासाहेब त्रिसरणासह पंचशील ग्रहण करत आहेत. बघा, दीक्षा समारंभ आटोपल्यानंतर श्याम हॉटेलमध्ये भंते चंद्रमणी खुर्चीवर बसलेले आहे आणि बाबासाहेब त्यांच्या बाजूला खुर्च्या रिकाम्या आहे, पण बाबासाहेब पाठीमागे माईसाहेबांसोबत उभे राहिलेले आहेत. माहिती आहे तुम्हाला? म्हणून बाबासाहेबांना बदनाम करू नका. बोधिसत्वाला बदनाम नाही केलं पाहिजे. बोधिसत्वाची बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा असते, म्हणून तर बुद्ध धम्म स्वीकारला. आणि भगवान बुद्धाला शरण येण्यासाठी, भगवान बुद्धाला स्वीकारण्यासाठी, बुद्धाला स्वीकारणे म्हणजे बुद्धाला, धम्माला आणि संघाला स्वीकारावं लागतं. त्यांनाच म्हणतात बुद्धाला स्वीकारणं. फक्त बुद्धाला कसं कोणी स्वीकारेल? तर कोणीच बुद्धालाच एकट्याला स्वीकारू शकत नाही. आजपर्यंत त्रिपिटक तुम्ही वाचाल तर बुद्ध, धम्म, संघ हे 3 रत्न आहेत आणि त्या 3 रत्नांना शरण जावं लागतं. तेच बौद्ध होऊ शकतात, तेच बुद्धाचे अनुयायी होऊ शकतात. म्हणून तो वंदनेमध्ये तुम्ही रोज म्हणत असाल, ये च बुद्धा अतीताच, ये च बुद्धा अनागता, ये च धम्मा अतीताच, ये च धम्मा अनागता, ये च संघा अतीताच, ये च संघा अनागता, पच्चुपन्नाच ये संघा, अहं वंदामि सबदा. म्हणत असता का नाही? काय अर्थ होते याचा? तुम्ही जरा वंदनेच्या पुस्तकात जाऊन वाचात. नथी मे शरणं म्हणता का नाही? बुद्धो मे म्हणता का नाही? धम्मो मे म्हणता का नाही? संघो मे म्हणता का नाही? तर त्याचा अर्थ तर वाचत राहा. पाली भाषेचं मराठी ट्रान्सलेशन आहे ना. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे मुद्दामहून सांगतोय की तुम्ही प्रशिक्षण घ्या. बुद्ध धम्माचा अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्याशिवाय बुद्ध धम्म नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून प्रारंभी मी जे बोललो का नाही, फक्त पाया पडलं म्हणजे झालं तर त्याने बुद्ध होत नाही. फक्त जय भीम म्हटलं, निळे कपडे घातले, पांढरे कपडे घातले, निळी लावली, पंचरंगी पट्टी गळ्यात घातली, काहींना तर बिलकुलच अक्कल नाही की काय असं वाटते कधी कधी. काल उपासक एक म्हणे, भंतेजी आपल्यातल्या काही लोकांना एवढं भान नाही आहे की जयंती नाचताना जयंतीमध्ये दारू पितायत, निळी पट्टी त्याच्यावर अशोक चक्र आहे ती गळ्यामध्ये बांधली आहे, कमरेला बांधली आहे. आता तर पंचरंगी आपला ध्वज जो आहे त्याच्या पट्ट्या आल्या, त्याची पट्टी गळ्यामध्ये टाकून घेतली आहे, पोटात दारू आहे आणि तर दारूच्या नशेमध्ये नाचतो आहे. हा बुद्ध धम्माचा अपमान नाही का वाटत तुम्हाला? हा बाबासाहेबांचा अपमान वाटत नाही का तुम्हाला? आणि कोण करते मग अपमान बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा खऱ्या अर्थाने? जे विचारांची प्रतारणा करत असतील, विचारांची विटंबना करत असतील, की जे बाबासाहेबांचे म्हणून देखील बाबासाहेबांप्रमाणे वर्तन ठेवत नसतील, तर तो खरा बाबासाहेबांचा अपमान आहे. माझ्या सांगण्याचं तात्पर्य हे होतं की तुम्ही बुद्धाला, धम्माला, संघाला समजून घ्यावं, बुद्ध धम्माचं प्युअरली आचरण करावं, आपल्या मुलांना असे प्रशिक्षण द्यावं. मी बोलता बोलता तुम्हाला तुमचे चेहरे पडले म्हणून मी ते तुम्हाला पुढे प्रश्न केला नाही की कोण कोण देते आपला मुलगा भंतेजी व्हायला, कारण चेहरे वाचण्यात आपला नंबर 1 आहे. तुम्हाला सांग, 5च मिनिटात वाचतो चेहरा आपण कोणाचा कसा आहे ते. कोण धार्मिक आहे का श्रद्धावान आहे का अधार्मिक आहे का अश्रद्धावान आहे का कोणी फक्त पुढंच करणार आहे, हे सगळं समजते आपल्याला. जिंदगी तुमच्याकडेच पाहता पाहता चालली आणि बुद्ध धम्माचा अभ्यास करू भगवंताने चर्यापीठात शिकवलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले, चांगले कोण, वाईट कोण, कुशल मार्गी कोण, अकुशल मार्गी कोण, श्रद्धावान कोण, अश्रद्धावान कोण, धार्मिक कोण, अधार्मिक कोण, सिलवान कोण, दुराचारी कोण, हे
मनुष्यांकडे पाहिल्यावर सहज लक्षात येते त्याच्या काही अटी आणि शर्ती आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्ही प्रसन्न चित्ताने ही धम्मदेसना ऐकत आहात, ऐकलेली आहे. आम्हाला या ठिकाणी राकेशजी भोरजार आणि त्यांच्या संपूर्ण संयोजन टीमने बोलावलाय. बोलण्यासारखं भरपूर होतं, परंतु आभाळ भरून आलेला आहे बापा आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये काही, तर त्यासाठी आम्ही आमच्या शब्दांना या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना हे जे श्रामणेर बनवले आहे यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवावं, मुलांना चांगलं घडवावं. रोज घरी वंदना करत असताना मुलांना घेऊन वंदना करत राहावं. रोजच्या रोज विहारात येत जा. ज्यांना रोज जमत नाही त्यांनी खरंच किमान रविवारी विहारात येत जा. आपला धम्म आपल्या घरामध्ये माहीत करून देत जा. कारण बाबासाहेबांना जो भारत बुद्धमय करायचा होता त्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे आणि तुम्ही ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.